नमस्कार मित्रांनो, अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता। या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान या अपघाताबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे। काही जणांकडून तर विमान अपघात प्रकरणात घातपाताचा देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। दरम्यान आता या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा ज्या विमानामुळे अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। आधी ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याबाबतची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। इतकंच नाही तर बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याची आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी अशी देखील एक माहिती समोर आली होती की ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला आहे, त्यामुळे यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवण्यात येणार आहे। मात्र आता ही नवीन माहिती समोर आली आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।